तुम्हा सगळ्यांना सुस्वागतम, वेलकम। हे माझे कमेंट आहे माझ्या कुकिंगच्या चॅनलवर। मी आता 1 महिन्यापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता, त्याच्यामध्ये खूप छान कमेंट आल्या, खूप निगेटिव्ह पण आल्यात, असं काहीच नाही। पण कसं बघायला गेलं ना तर आपल्या ह्यातल्या चांगल्या कमेंट ज्या आहेत त्यांना मी धन्यवाद बोलते, आणि ज्याची कमेंट आहे त्यांनी ह्या व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट की तुमची आहे आणि तुम्ही काय कमेंट केली ते तुम्ही लिहू शकता, आणि त्याच्यावर पण आपण व्हिडिओ बनवू शकतो। खरंच लोकांची सोच आता बघायला गेलं तर मी ह्याच्यामध्ये काय शिकवले, ह्याच्यामध्ये कुकिंगमध्ये कसं टेप बाय टेप मी शिकवते। आणि आपल्याला इडलीचा आटा आणि डोश्याचा आटा मी त्या दिवशी 1 महिन्यापूर्वीचा एक व्हिडिओ आहे, तो मी कमेंट बॉक्समध्ये टाकते आणि लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते, ते तुम्ही व्हिडिओ बघू शकता। त्याच्यामध्ये किती मस्त मी टिप शिकवली की डोश्याचा आटा कसा बनवायचा आणि घरी बनवायचा, एकदम साफसुथरा आणि स्वच्छता एकदम तुम्ही बघू शकता। आणि जसं मी बनवलं तसं तुम्ही बनवा। खूप लोकांनी माझा आटाची जसं मी बनवलं तसं बनवलं आणि खूप लोकांनी ते करून बघितलं। खूप लोकांच्या छान छान कमेंट आहेत। काही लोक जळतात, त्या लोकांची निगेटिव्ह कमेंट आहेत, तर त्यांच्यावर आपण लक्ष नाही द्यायचं। ते पण मी कमेंट ॲड केली की एखादी व्यक्ती जर चांगलं शिकवत असेल तुम्ही ते व्हिडिओ पण बघू शकता। आता मी कमेंट बॉक्स मी ते टाकीन आणि डिस्क्रिप्शन बॉक्सला पण मी टाकीन की तुम्ही ते लिंक पहा, ओपन करा आणि जाऊन पहा की त्याच्यामध्ये मी किती छान तुम्हाला मी शिकवले। आणि बरं, खूप छान छान कमेंट लोकांनी केलेत की कोणी बोलतं मी नवीन जॉईन झाली, असं तसं जो बी आहे, पण मी घाण म्हणू चांगली म्हणू हे कमेंट मी तुम्हाला दाखवली। कारण आपल्याला आहे ना पुढे जायचं आहे, आपल्याला निगेटिव्ह कमेंट करतो म्हणून आपण मागं नाही जायचं, बरोबर आहे का नाही? कारण की जिसकी सोच अच्छी उसकी सोच अच्छी आती है, बरोबर आहे का नाही? जिसच्या डोक्यामध्ये कचरा भरला ते कचऱ्यामध्येच लिहिणार, बरोबर आहे का नाही? पण आपल्याला पुढे जायचं आहे, आपल्याला मागं वळून नाही बघायचं, कारण आपल्या जिंदगीमध्ये खूप खूप सगळ्या लोकांना पुढे घेऊन जायचं आहे। तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि छान कमेंट करा, आणि नक्की सांगा कोणती